नमस्कार. काजस रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मस्त अशी हेल्दी आणि टेस्टी अशी ही रेसिपी बनवणार आहोत, जी तुम्ही वेट लॉसमध्ये सुद्धा खाऊ शकता. जर तुम्ही वजन कमी करत असाल आणि तुम्हाला टेस्टी असा नाश्ताही खायचा असेल ना, आणि तो तुमचं वजनही कमी करण्यास मदत करणारा असेल, तर अजून काय पाहिजे? तर आज आपण मस्त असा प्रोटीनने भरपूर असणाऱ्या काळ्या चण्यांपासून कुरकुरीत टेस्टी असा डोसा बनवणार आहोत. काळ्या चण्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असल्यामुळे तुम्ही जर यापासून बनवलेला पदार्थ नाश्त्यामध्ये घेतला ना, तर तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही आणि सतत खाण्याची इच्छाही होत नाही आणि यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत होते. रेसिपी संपूर्ण पहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. रेसिपी थोडी जरी आवडली ना, तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा. चला तर मग या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 कप चणे रात्रीच पाण्यामध्ये भिजत घातले होते. सकाळी जर आपल्याला हे नाश्त्यामध्ये बनवायचे असतील ना, तर रात्रीच आपल्याला हे चणे भिजत घालायचे आहेत. चणे स्वच्छ धुवायचे आहेत आणि पाण्यामध्ये आपल्याला हे रात्रभर भिजत घालायचे आहेत. याला हरभरासुद्धा म्हटलं जातं. हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेऊयात. हे सगळे एका भांड्यात होणार नाही, यासाठी मी 2 बॅचमध्ये हे करणार आहे. याच्यामध्ये आपण 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरवी मिरची घालत आहे. आणि गरजेनुसार याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. इथे मी आता हे मिक्सरला बारीक असं वाटून घेते. इथे मी हे बारीक असं वाटून घेतलेलं आहे. या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि उरलेले पण आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. उरलेले चणेसुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत. याच्यामध्ये आता आपल्याला अर्धा कप रवा घालायचा आहे. इथे रवा तुम्ही बारीक मोठा कोणताही वापरू शकता. रव्यामुळे याला बाइंडिंग येणार आहे आणि आपला डोसा छान असा कुरकुरीत होण्यासही मदत होणार आहे आणि जास्त वेळ आपला डोसा छान असा कुरकुरीतही राहतो रव्यामुळे. याच्यामध्ये आता आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. इथे मी सगळं असं हे मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे. इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जसं आपण नेहमी डोशासाठी पीठ बनवतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे. फक्त हे पीठ आपल्याला आंबवायचं नाही. लगेचच आपण याचे डोसे बनवायला घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण इनो, सोडा काहीही वापरणार नाही. एकदम पातळही नाही आणि जास्त घट्टही आपल्याला पीठ बनवायचं नाही. अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे. इथे आपलं हे डोशासाठी लागणारं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण लगेचच याचे डोसे बनवायला घेऊयात. इथे मी तवा आधीच गरम करायला ठेवून दिला होता. तवा थंड असताना त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकून पुसून घ्यायचं आहे. इथे मी ही प्रोसेस करून घेतलेली आहे. गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि एक चमचाभर आपल्याला डोशाचं पीठ याच्यावरती घालून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने गोल गोल फिरवत आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे. डोसा आपल्याला लो टू मीडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे. मोठ्या गॅसवरती भाजायचा नाही. वरची बाजू पूर्णपणे सुकल्यानंतरच आपल्याला इथे तेल लावून घ्यायचं आहे. इथे आता तुम्ही बघू शकता की वरची बाजू पूर्णपणे सुकलेली आहे. याला तेल लावून घेऊयात. इथे मी तेलाचा वापर करत आहे. तुम्ही इथे तुपाचा किंवा बटरचाही वापर करू शकता. सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि छान असा खालची बाजू पूर्णपणे भाजेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला डोसा हा छान असा भाजून घ्यायचा आहे. डोसा आपला छान असा भाजल्यानंतर त्याच्या कडा आहेत ना, त्या अलगद अशा सुटल्या जातात. तुम्ही इथे बघू शकता किती छान असा आपला डोसा भाजला गेलेला आहे खालच्या साईडून. इथे आपल्याला हा एक साईडनेच डोसा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान आपला डोसा तयार झालेला आहे. एकदम मस्त असा भाजला गेलेला आहे. काढून घेऊयात आणि उरलेले डोसेसुद्धा आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. इथे मी तुम्हाला अजून एक डोसा बनवून दाखवत आहे. अगदी हलक्या हाताने चमचा गोल गोल फिरवत आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे. तव्याचं टेम्परेचर जर जास्त असेल ना, तर पीठ आहे ना, ते चमच्याला चिकटलं जातं आणि आपला डोसा व्यवस्थित होत नाही. यासाठी तव्याचं टेम्परेचर व्यवस्थित असणं गरजेचं आहे, तरच आपला डोसा व्यवस्थित होतो. इथे बघा आपला दुसराही डोसा छान असा बनवून झालेला आहे. जर तुम्हाला एकदम बाहेरसारखा कुरकुरीत असा डोसा खायचा असेल ना, तर लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला छान असा डोसा भाजून घ्यायचा आहे. मोठ्या गॅसवर जर तुम्ही डोसा भाजला ना, तर तो एकदम मऊ असा पडला जाणार. यासाठी आपल्याला लो टू मीडियम गॅसवरती छान असा डोसा भाजून घ्यायचा आहे. कडेला आहे ना, गॅसची फ्लेम पोचली जात नाही, यासाठी थोडासा तवा आपल्याला गोल गोल फिरवत डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता आपला दुसरा डोसाही छान असा भाजला गेलेला आहे. डोसा छान भाजला ना, त्याच्या कडा आहेत ना, त्या आपोआप सुटल्या जातात. इथे आपला दुसराही डोसा छान भाजला गेलेला आहे. काढून घेऊयात आणि उरलेले डोसे आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत.
मस्त असे आपले काळ्या चण्यापासून बनवलेले डोसे इथे तयार झालेले आहेत. काळ्या चण्याला हरभरासुद्धा म्हटलं जातं. एकदम मस्त आणि टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे. हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवू शकता. तुम्ही इथे बघू शकता किती छान हे डोसे तयार झालेले आहेत. एकदम मस्त कुरकुरीत असे हे डोसे तयार होतात. इथे तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता. सकाळच्या नाश्त्यामध्ये जर तुम्ही हे डोसे खाल्ले ना, तर दुपारपर्यंत तुम्हाला अजिबात भूक लागणार नाही. हे डोसे तुम्ही टोमॅटोच्या चटणीसोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकता. अगदी मस्त लागतात. एकदा ही रेसिपी जरूर करून पहा. लहान मुलांसाठीही हे डोसे तुम्ही बनवू शकता. एक नंबर रेसिपी आहे. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी सगळ्यांसोबत जरूर शेअर करा. आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.